मुलं झाली की बहुतेक आईवडिलांचं जगच ते असतं. आपल्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न बाजूला ठेवून मुलांसाठी सारं काही करतात. त्यांच्या आनंदात आनंद मानतात. त्यांच्या स्वप्नातून आपली स्वप्न साकार करतात. मुलं मोठी झाली की त्यांच्या लग्नाची स्वप्न पाहू लागतात. एकदा का लग्न झालं की आई वडील निश्चिंत होतात. मुलांसोबत आनंदाने राहतात. पण मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीने मुलाचं लग्न झाल्यानंतरही तिसरं लग्न केलं आहे. त्यानंतर सुनेसमोर त्याने असं काही केलं की ती बेशुद्ध झाली आहे. दमोह जिल्ह्यातील जमुन या गावात राहणारा 50 वर्षाचा विश्राम प्रजापती, ज्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू होऊन अनेक वर्ष झाली. त्यांना एक मुलगा ज्याचं नाव छोटू. छोटूचं लग्नाचं वय झाल्यानंतर विश्रामने त्याचं लग्न लावून दिलं. त्याच्या लग्नाला वर्ष झालं. छोटूचं लग्न लावल्यानंतर विश्रामनेही दुसरं लग्न केलं. पण त्याची दुसरी पत्नी त्याला सोडून पळून गेली. पण त्यानंतर विश्रामने तिसरं लग्न करून तिसरी बायको घरी आणली. हे पाहून मुलगा आणि सून हादरले. त्यांनी विश्रामच्या तिसऱ्या लग्नाला विरोध केला. आमचं लग्न झालेलं असताना, घरात सून असताना तिसरं लग्न कशाला करायला हवं? या वयात लग्न करणं शोभत नाही, असं त्यांनी सांगितलं. सुनेसह मुलानेही लग्नाला विरोध केल्याने विश्रामला राग आला. त्याने मुलगा आणि सुनेला बेदम मारहाण केली. घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने काढून घेतले. तिसऱ्या पत्नीला घरातून बाहेर काढले आणि नंतर घराला आग लावली. काही मिनिटातच घरातील साहित्य जळून राख झालं. पीडित मुलाने जेब्रा पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. मात्र घरातील कोणतीही वस्तू राहिली नाही. सासऱ्याने घराला आग लावल्याचं पाहून सून बेशुद्ध पडली. माझ्या डोळ्यासमोर घर जळालं, असं तिने सांगितलं. सुनेच्या म्हणण्यानुसार माझ्या नवऱ्याचं इतकं चुकलं की त्यांनी वडिलांना तिसरी पत्नी आणण्यास मनाई केली होती. तसं केल्याने घर पेटेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे SP श्रुतकीर्ती सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्रामने घर जाळलं आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.